नाव व आकार बाजूला ठेवून तुमचे दर्शन तुम्ही घ्या. शेवटी उद्धवाने श्रीकृष्णाकडे काय मागितले की मला मुक्तीवरील भक्ती दे. त्याला मुक्तीची गरज नाही, कारण तो कधी बांधलेला नाही हे तो पक्के जाणतो. कारण त्याला गुरुकृपेचा लाभ झाला. नाव व आकार बाजूला ठेवून तुमचे दर्शन तुम्ही घ्या, ते ओळखा. मग तुम्हाला स्पष्ट कळेल की तुम्ही असल्याची जाणीव व्यक्तिपुरती नसून विश्वव्यापक आहे. तर तुम्ही व्यक्तिपुरती मानल्याने बंधन ही कल्पना तुम्हाला छळते आहे. ही कल्पना गेली तीच मुक्ती. अशाची आत्मस्थिती घरपोच झालेली असते. तुम्हाला वाटते की ती स्थिती दूरवर आहे, परंतु गुरुकृपेने ती अगदी जवळ येते. ज्याची अहंकार वृत्ती शून्य झाली त्याला कळते की आपण असल्याच्या गरजेशिवाय मी अनंत अपार आहे. आपण जिवंत असावे असा आग्रह करायची मुळीच जरुरी नाही. आपण आत्माराम आहोत, म्हणजे आपला आराम आपणच, आपली शांती आपण, आपला पूर्णपणा आपणच. आपणाकरता आपण कधी कमी पडणार नाही. आपण ह्या वस्तुस्थितीला मुक्तो, कारण आपल्याला आलेली जाणीव व्यक्तिरूपाने मानल्याने आपण ती जाणार म्हणजे मरणार हे भय सतावते. वास्तविक ती जात नाही. त्याचप्रमाणे बरे वाईट कर्माची साठवण आपण केली अशी नोंद आपण ठेवतो, कारण देहबुद्धीने आपण वागतो तेव्हा कर्मधर्माचा दंडक आम्हाला भोगावा लागतो. परंतु गुरुकृपेने हा सर्व कल्पनांचा मल दहन केला जातो. कलिमला दहना. तसा सूर्य उगवला की काळोख आपणच नाहीसा होतो. तेव्हा भगवान म्हणतो की मुक्तीवरची भक्ती केल्याने अज्ञ लोकांच्या स्वरूपावरील मळसुद्धा ब्रह्मरूप होऊन जातो. मुक्तीवरील भक्ती म्हणजे भजनावरील प्रीती. ही दिवसेंदिवस जनमनाचा उद्धार करते व पंचभूतातील मळ दूर करते. महापूर, दुष्काळ टाकले जातात. हे सर्व ज्ञानी जाणून बुजून करतो असे नाही, तर त्यांच्यातून हे आपोआप वाहत असते. जसे पर्जन्याचे पाणी पिकांना उपयोगी होते, पिण्यासाठी उपयोगी ठरते, थोडे समुद्राला जाऊन मिळते, थोडे घाण धुवून काढते. हे जसे आपोआप घडते, तसे पंचभूतांचा जो अंतराळात धिंगाणा चालतो त्याचे सार भूलोकातील शुद्ध सत्वामध्ये उतरते व त्याची त्या सत्वाच्या थेंबामध्ये फिल्म तयार होते व ती प्रत्येक प्राणीमात्राला भोगावी लागते. त्यालाच आपण प्रारब्ध असे म्हणतो. पराशक्तीचा अवधी हे प्रारब्ध प्राणीमात्रांच्या कळतेपणातून निर्माण होते. आत्मस्थितीत पोचल्यानंतर जे भजन चालते ते जगत कल्याणाकरिता चालते. त्याची सगळी कर्म ब्रह्मार्पण होतात, कारण त्याच्यात कर्तेपणाचा भ्रम मुळीच नसतो. यासाठी अहेतुक भक्ती करा. आपण जगावे हा हेतूसुद्धा नाही. मरणाच्या आशेने पुढे जाऊ नका. आपली स्वरूपस्थिती विपुल आहे, त्यात तिळभर देखील उणेपणा नाही हा निश्चय वाढवा. मग तुमचे व्यक्तित्व जाईल व व्यक्तित्व व्यापक आहे हे समजेल. मी देहरूप आहे हा ग्रहच पालटेल. त्यामुळे तुमच्याकडे कसलेही गृहीत राहणार नाही. या शरीरामध्ये नाना प्रकार घडतात, परंतु त्याच्याने माझ्या स्वरूपात अडथळा येईल असे गृहीत माझ्याकडे मुळीच नाही. ज्याच्याने हे कळते ते आपण असल्याचे स्मरण आहे, आपण नव्हे. हे आत्मज्ञानाचे अवतार माझ्या वस्तिस्थानाच्या प्रकाशातून निर्माण होतात.